निखिल आणि विजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंडवरती निखिल यांनी पहिली धाव घेतली. बॅकफुट दिले, पंच करून दिला, चेंडू त्या ठिकाणी गेलाय. जोपर्यंत फील्ड केला जाईल, मिसफील्ड पाहायला मिळाले, फंबल झाले, परंतु एक धाव येते या चेंडूवरती. चांगली स्टार्ट, चांगली सुरुवात मी तर म्हणेल, कारण 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहतोय आणि 2 चेंडूच्या खेळानंतर 2 धावा, त्याचबरोबर तिसरी धाव सुद्धा येते आणि 3 चेंडू 3 धावा धावफलकावरती मोजल्या जात आहेत. एक अप्रतिम लढत पाहायला मिळते, कारण या ठिकाणी दुर्गेश इलेव्हन संघ 3 सामने खेळलाय. 4था सामना या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे आणि 3 विजय त्यांच्या खात्यामध्ये आहेत. दुसऱ्या बाजूला जीवदानी माऊली हा संघ 3 मॅच खेळलेला आहे आणि 3 मॅच मध्ये 3 विजय त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ गेला, त्या ठिकाणी बाहेर. बॉयफ्रेंड संगतीला लाली लावते गो गोडाला, बॉयफ्रेंड संगतीला लाली लावते गो गोडाला, बॉयफ्रेंड संगतीला लाली लावते. थँक्यू जिजे. सुरेख पद्धतीने चेंडू त्या ठिकाणी खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. वाईट +1, तब्बल 5 धावा हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू त्या ठिकाणी येतोय एका धावेसाठी. चांगलं फलंदाजीचं प्रात्यक्षिकरण दाखवताना चेतनला या ठिकाणी चालावं लागेल, कारण चेतनच्या बॅटमधून येणारे फटके धारदार आहेत. मिडल ऑफ द बॅट कनेक्ट होत आहेत आज फटके त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिले, परंतु तो या ठिकाणी जास्त वेळ जर का विकेटवरती राहिला तर मात्र या ठिकाणी मोठी धावफलक दर्शवू शकतो आई एकविरा नारंगी हा संघ. एकंदरीत आपण पाहतो पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 7 धाबा धावफलकावरती मोजल्या गेलेल्या आहेत. या ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाजी मार्कवर विकास दसकर येताना पाहायला मिळतंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्वतःच्याच फॉलोथ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. निखिल आता मात्र सुरेख पद्धतीने शेवटच्या क्षणी चेंडूला त्या ठिकाणी दिशा दिली गेली. एक डिक्लेअरच्या रूपाने धाव येताना पाहायला मिळते. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू फसलाय त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. डावेष्टीच्या बाहेरून क्लिक करण्याचा प्रयत्न ऑन साइडला एका धावेसाठी. एका धाव्याने धावफलक पुढे सरसावला जातोय. आई एकविरा नारंगी हा संघ आपण पाहतोय एका बाजूला, दुसऱ्या बाजूला दुर्गेश इलेव्हन अर्नाळा. हलक्या हाताने सुरेख पद्धतीने चेंडू गेला त्या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न समीर कदम त्या ठिकाणी चुकी करतोय आणि दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 10 धावा धाव फलकावरती मोजल्या जात आहेत. एक धाव खूप महत्वाची असेल या सामन्यादरम्यान सुद्धा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला भिरकावून दिलाय. चांगली फेकी, तेज रफ्तार थ्रो त्या ठिकाणी आला, गॅदर करण्यामध्ये चुकी. आणि नक्कीच मित्रांनो काही असे खेळाडू आहेत आपल्या अंडरआर्म क्रिकेट विश्वामध्ये त्यांचा थ्रो पकडणं हे सुद्धा एक मोठं चॅलेंज असतं आणि त्याच मध्ये काउंट होता हा क्षेत्ररक्षक विघ्नेश साखलतोडे आणि म्हणूनच की काय गॅदर करण्यामध्ये चुकी करतो विकास दसकर. 5 चेंडूचा खेळ झाला, 11 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. निखिल ऑन स्ट्राईक. पाहूया काय घडतंय. या चेंडूमध्ये बॅक फुटत गेल्यात, हलक्या हाताने खेळला. चेंडू जवळ डिक्लेअर झोन मध्ये जातोय आणि एक धाव येते. त्या खेळाडूंना विनंती आहे, प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की आपण पडद्यापासून लांब व्हा. सायबा व्हॉलेंटियर्स त्यांना मागे करा. यस मुजम्मिल, त्या सर्व मुलांना तिकडून उठायला सांगायचंय. जे आमचे पोल्स आहेत, हॅलोजनचे पोल्स किंवा स्क्रीनचे पोल्स, त्याच्यापासून लांब राहायचंय. स्वतःची काळजी स्वतः घ्या, कोणती इजा पोचणार नाही याची काळजी घ्या. यस कल्पक राऊत या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा स्वागत आहे.
विघ्नेश साखळतोडे स्वारलचं षटक, वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं, 12 धावा दाखल करते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळून काढलाय प्रशांत गरत आणि अप्रतिम गॅदरिंग पाहायला मिळते आणि विकेटचं पतन चेतन. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. बॅट्समन नेम हितेंद्र. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला, एक धाव कंप्लीट केली गेली. फंबल होत आहेत, एक धाव घेतली जाते. अग्रेसन मैदानाच्या आतमध्ये दाखवलं जातंय. एक एक धाव किती महत्वाची आहे ते दाखवलं जातं या ठिकाणी. डावेष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आमच्या ऑफिशियल्स वळतायत. वाईटचा इशारा येतोय. मित्रांनो, अशा प्रकारचे संकट आपल्या जीवनामध्ये सुद्धा येत असतात. अशा प्रकारच्या अडचणी आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये येत असताना आपण नेहमीच त्यातून मार्ग काढून पुढे जाणं गरजेचं असतं. आणि हे आता मात्र सुरेख एफर्ट आज जवळजवळ मनामध्ये ठाणून आलेत. पडलो तरी चालेल, झडलो तरी चालेल, परंतु आम्हाला मॅच जिंकायची आहे आणि मॅच जिंकून आजच्या दिवसामध्ये टेबल टॉपर बनायचंय. आणि तो प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय दुर्गेश 11 अर्नाळा या संघाच्या माध्यमातून. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र त्या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली. दोन क्षेत्ररक्षक एकत्रित आले. एका बाजूला करण जाई, दुसऱ्या बाजूला प्रशांत गरत. येस, अंपायर जायचं तिकडे. थँक्यू टू दे. आरामात आरामात आरामात. करण ओके. येस करण. स्ट्राईक वरती हिते नेताना पाहायला मिळतं. एक धाव घेतली जाते. तिसरं षटक, पॉवर प्लेचं षटक. अति चांगल्या पद्धतीने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र त्या ठिकाणी इनसाइड आउट, गती जास्त. डॉट चेंडू येताना पाहायला मिळते. लास्ट चेंडू असणार आहे, शेवटचा चेंडू. पॉवर प्लेचं षटक अतिशय जोखीमभर षटक असतं, परंतु त्या षटकामध्ये चांगला फटका मारण्याचा प्रयत्न प्रशांत गरत याच्यासाठी, परंतु फेकी चांगली, अचूक फेकी आणि विकेटचं पतन. इट्स गॉन. सोळा धावा धावफलकातील लगावल्या जात आहेत. समीर कदम बोलून मार्कवर येत आहेत. शेवटच्या षटकाचा काही शिल्लक असेल, पाहूया काय घडतंय काय बिघडतंय या मॅच मध्ये. कारण पहिली इनिंग आणि पहिल्या इनिंग मध्ये जवळजवळ धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला त्या ठिकाणी पाहिलं, परंतु चेंडू गेलाय डिक्लर झोन मध्ये. तेजस 11 आणि जीवदानी माऊली दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, टॉस का बॉस मध्ये या. तेजस 11 आणि जीवदानी माऊली दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे, आपण टॉस साठी यायचंय. बॅकफुट पंच करून दिलाय. त्या ठिकाणी विघ्नेश साखळतोडे येतात. जोरदार फेकी, गॅदर करण्यामध्ये चुकी. पुन्हा एकदा फेकी एक गतिमान पाहायला मिळाला. मित्रांनो, या प्रकारचे फेकी विघ्नेश साखळतोडे विरार मधून करतात. त्यानंतर विवेक पांडे हा सुद्धा एक खेळाडू आहे, अशा प्रकारच्या फेकी करत असतो आणि त्यावेळेला गॅदर करणाऱ्या खेळाडूला मात्र अडचण निर्माण होते. आणि तसं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. रविकांत घरन त्या ठिकाणी चुकी करत असताना पाहायला मिळाले आणि पुन्हा एकदा एक अवांतरित धाव समीर कदमच्या माध्यमातून येताना दिसते. सुरेख पतन घेऊन काढला. चेंडू त्या ठिकाणी ऑफ साईडला जातोय. चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने करण निजाई.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय सरळ फॅन्सच्या भेट, इज गॉन, विकेटचं पतन. DJ शेवटचे षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. समीर कदमचा आज चेंडू स्ट्रेटच्या दिशेने, प्रशांत घरत त्या ठिकाणी चेंडूवरती येतात आणि चांगली संधी त्या ठिकाणी चालून आली होती, परंतु ती संधी सुरू करता आलं नाही. पुन्हा एकदा गॅदर करण्यामध्ये चुकी आणि धाव कंप्लीट केली जाते. आणि शेवटच्या चेंडूवरती आलेली एक धाव आम्हाला दर्शवतायत आमचे गुणलेखक संतोष गावड. 21 धावा धावफलकात लगावले जातात आणि 22 धावांचं आव्हान असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी दुर्गेश इलेव्हन अर्नाळा या संघाला. चला टॉस साठी या. तेजस 11 वर्सेस जीवदानी माऊली. चला टॉस साठी या. जॉन्टे आलेला आहे, विमल सिंग सुद्धा आलाय. सागर देसले यांना विनंती आहे की आपण टॉस करून घ्यायचंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. एका बाजूला प्रशांत घरत, दुसऱ्या बाजूला जयेश घरत. येस, जीवदानी माऊली नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला मॅच कडे वळतोय. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू डॉटच्या रूपाने या ठिकाणी आलाय आणि पुढच्या चेंडूवरती एक धाव घेत असताना जयेश घरत. अतिशय महत्वाची लढत असणार आहे या मॅच वरती. भरपूर काही अवलंबून आहे मित्रांनो. येणारी काळ वेळ आपल्याला दर्शवणार आहे गुणतालिका या 1 ते 2 मॅच नंतर काय असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातो सरळ एंड टू द गॅप. जयेश गर्दन फायर. थँक्यू थँक्यू. थँक्यू. राहुल पुळेकर व्यासपीठावरती यायचंय. मागच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेण्यासाठी आमच्याकडून राहून गेलं होतं, माफी असावी. परंतु मागच्या मॅच मधील हिरो राहुल पुळेकर ठरतोय मॅन ऑफ द मॅच. आणि विनंती आहे दिलीप शर्मा आपण व्यासपीठावरती यायचंय. गोलंदाजी मार्क गोलंदाज अनिकेत येतोय. दिलीप शर्मा व्यासपीठावरती या. आणि राहुल पुळेकर याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित करायचा आहे. दिलीप शर्मा यांना विनंती आहे की आपण मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन सन्मानित करा. अनिकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार करतोय. मॅच कडे आपण वळतोय. हलक्या हाताने घेऊन काढला चेंडू, एक धाव. कॅमेरा मॅन ऑफ द मॅच.
अतिशय चांगलं दृश्य त्या ठिकाणी आमचे कॅमेरामॅन अनुराग आणि कुंभार बंधू टिपताना पाहायला मिळत आहेत. एक दैदिप्यमान आयोजन, दर्जेदार स्पर्धा आणि सुयोजित नियोजन पाहायला मिळतंय. त्याबद्दल संपूर्ण सायबा क्रिकेट क्लब या संघांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो की सातत्यानं चांगलं आणि नवनवीन नाविन्यता आणणारं हे आयोजन दरवर्षी तुम्ही धरवता आणि इतकी चांगली स्पर्धा भरून येत असताना अनेक खेळाडूंना खेळण्याचे एक व्यासपीठ ओपन करून देतात. त्याबद्दल खरोखरच तुमचे मानावे तितके अफार कमी आहेत. आणि सुरेख पद्धतीने खेळून काढला चेंडू आपला पाहायला मध्ये बॅटच्या सहाय्याने एका धावेसाठी जातोय. अनिकेत दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावांचा विचार करायचा झाला तर धावफलक जाऊन पोहोचलेले एकंदरीत या धावेसह 14 धावा. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. आपण येणार आहोत पुढच्या षटकामागे. तोपर्यंत जातोय एका सुमधुर संगीतासाठी आमच्या डीजे कडे. त्यानंतर मस्त एक सुरेखाचा फटका मारत असताना ऑन साइडला एक धाव येते जयेशच्या बॅट मधून. 12 चेंडू 8 धावांची गरज असताना आलेला हा फटका पाहायला मिळतोय. त्यानंतर 7 धावांची गरज असेल. पॉवर प्लेचं षटक. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये वेगळी फील्ड सजावट पाहायला मध्ये ऑन साइडला खेळून काढला चेंडू पुन्हा एकदा त्याने डिक्लेअर झोनच्या दिशेने जातोय. एक धाव येते. जयेश घरत याला तुम्ही जास्त गॅप ओपन नाही ठेवू शकणार मित्रांनो, कारण ज्या ज्या वेळेला या फलंदाजाला छोटीशी दरार दिसते त्या ठिकाणी तो चेंडूला लँड करत असतो, एलिमिनेट करत असतो आणि म्हणूनच या खेळाडूला एक कलात्मक खेळाडू म्हणून ओळखलं जातं संपूर्ण तालुक्यामध्ये. अप्रतिम रीतीने हा फटका ऑफ साइडला खेळून एक धाव कंप्लीट केली गेली. डिक्लेअर झोनच्या दिशेने जाणारा फटका आपण पाहिला आणि 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पॉवर प्ले षटकामध्ये आपण पाहतोय. धावा धापल करते 17. हळुवार पद्धतीने लोअर फुलटा चेंडू त्या ठिकाणी भिरकावलाय ऑन साइडला. सूरज प्रसाद ती बाईक मागे एखादा डाय मारली तर तो त्या बाईक वरती येईल. थँक्यू सूरज. ऑन साइडला खेळून काढला चेंडू एका धावेसाठी जाताना पाहायला मिळतं डिक्लेअर झोन मध्ये. तिसऱ्या षटकाची सुद्धा या ठिकाणी समाप्ती होते आणि 20 धावा धावफल करते मोजल्या जात आहेत. 6 चेंडू 2 धावांची गरज. जर का या 2 धावा या ठिकाणी अर्जित केल्या जात आहेत तर दुर्गेश अर्नाळा हा पहिला संघ असेल तो 4 सामने आणि 4 विजय कमावताना पाहायला मिळेल. अतिशय मजबूत स्थितीमध्ये आहे हा संघ. सध्याच्या घडीला जोरदार टाळ्या वाजवल्या जात आहेत. अप्रिशिएट केलं जात आहे तुमच्या या कार्याला, अप्रिशिएट केलं जात आहे तुमच्या या खेळाला, कारण ज्या प्रकारचा खेळ तुम्ही आज दाखवलाय खरोखरच मानावं लागेल तुमच्या या संपूर्ण टीमला, कारण 4 सामने आणि 4था विजयाचा जवळ येऊन आपण टिपलेले आहात. एकमेव नारंगी वेगळी फील्ड सिस्टम पाहायला मिळते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कवच क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 1 धाव येते. 5 चेंडू आणि 1 धावेची गरज. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 4 चेंडू 1 धाव. मॅच अजूनही ऑन आहे, कारण एक वेळा नारंगीचे खेळाडू सांगतात आम्ही मॅच सहजासहजी देणार नाही, तुम्हाला पाहिजे तर मेहनत करून घ्या. आणि पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता. व्हॉट बॉलिंग, व्हॉट फिल्डिंग, व्हॉट ॲटमॉस्फिअर काय पाहायला मिळतं या ठिकाणी. 3 चेंडू आणि 1 धाव. काय घडेल या मॅच मध्ये येणारी काळ वेळ नक्कीच आपल्याला दर्शवेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ गेला. स्टँड अँड डिलिव्हर. विनिंग
एक धाव येते आणि आमचे कॅमेरामॅन या ठिकाणी आमच्या जीवदानी माऊलीचं दर्शन घडवतायत. पाहू शकाल आपण आपल्या स्क्रीनवरती अतिशय चांगलं क्षणचित्र टिपलं जातं या ठिकाणी. आणि पुढील वाटचालीसाठी एकवीर नारंगी तसेच दुर्गेश शिलवण यांना खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर आता चालू असलेला सामना यापुढे होणारी मॅच तेजस शिलवण वर्सेस जीवदानी माऊली या दोन्ही संघांना सुद्धा शुभेच्छा असेल. आम्ही जातोय मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार या ठिकाणी जातोय वन्स अगेन वन अँड ओनली जो आला तो थांबला, त्याने फलंदाजी केली, शेवटच्या क्षणापर्यंत लढला, फक्त प्रशांतची त्याला साथ लाभली, असा वन अँड ओनली द लिटल मास्टर जयेश गरत. जयेश यायचंय आणि मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार या ठिकाणी घ्यायचा विनंती करेल. स्वरूप पाटकर यांना विनंती करेल की आपण मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन सन्मानित करायचं आहे जयेश गरत याला. चला फलंदाज उद्या जीवदानी माऊली. एकच जल्लोष, एकच वादा आणि तो आहे आमचा जॉन्टी दादा. या ठिकाणी धाडतोय दोन्ही फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला ऋतिक पागी उर्फ बाबू, दुसऱ्या बाजूला जयेश बनसोडे.